मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 13 ऑगस्टचा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, आजच्या भागात त्यांनी आपली एक्साइटमेंट प्रचंड ताणून धरली आहे बरं का. सुरुवातीला त्यांनी दाखवलंय अर्जुन त्या वडगावला आलाय जिथे सोनलचं गाव आहे. तिथे आजूबाजूला ते बघतात तर खूपच ओसाड असतं आणि घरही पडलेलं वगैरे आहे. अर्जुन आता म्हणतो इथे कोणीच राहत नाही वाटतं बऱ्याच वर्षापासून. आता ते पोलीस जे आलेत अर्जुन सोबत ते म्हणतात कॉन्स्टेबल आजूबाजूला चौकशी करा, कोणी शेजारी राहतं का बघा. तेवढा ते इसम येतोय अर्जुन समोर. अर्जुन त्यांना आवाज देऊन विचारतो इथे जी फॅमिली राहायची ना, काही माहिती आहे का या फॅमिली बद्दल तुम्हाला? त्यांची मुलगी लहान असताना जत्रेत आग लागली वगैरे 2008 साली हरवली म्हणे. तो माणूस म्हणतो राजेंद्र बद्दल विचारताय का तुम्ही? त्यावर पोलीस म्हणतात अर्जुन सर, FIR वर ह्याच नावाची नोंद आहे आणि त्यांचीच मुलगी हरवली होती. मग ते शेजारी म्हणतात हो हो, ती मुलगी आठवते मला, जत्रेत आग लागली आणि अचानक ती मुलगी सापडलीच नाही बघा. अर्जुन म्हणतो हा तीच, तुम्ही ओळखता का यांना? नाही म्हणजे इथे ते राहत नाही, मग कुठे गेले ते? त्यावर आता तो माणूस सांगतो अहो ते दोघे जण ना नवरा बायको वेडे पीसेस झाले. तो नाही म्हणजे बरेच वर्ष झाले ते गाव सोडून गेले. अर्जुन म्हणतो कुठे गेले, काय गेले, तुम्हाला काही पत्ता त्यांचा माहिती आहे का? म्हणजे इथे राहत नसेल तर दुसरा काही पत्ता असेल तर द्या ना. तो माणूस म्हणतो नाही हो साहेब, कोणालाच माहिती नाही ते कुठे गेले, अचानकच नाहीसे झाले. त्यावर तो पोलीस म्हणतो म्हणजे आता आपल्याकडे अर्जुन सर आता कुठलाच मार्ग शिल्लक राहिला नाहीये आपल्याकडे त्या मुलीच्या आईवडिलांकडे पोहोचण्यासाठी. अर्जुनला आता टेन्शन आलंय खरं, पण तरी सुद्धा अर्जुनने कुठला तरी मार्ग काढलाय आणि तो आता कोर्टामध्ये जरा उशिरा पोहोचतो बरं का मंडळी. खूप एक्साइटमेंट त्यांनी आपली म्हणजे ताणून धरली असं म्हणायला हरकत नाहीये. बघा तर आता इथून पुढे सीन दाखवलाय श्वेताचा. श्वेताला काही माहिती नाहीये अर्जुन कुठे गेलाय, रादर घरात कोणालाच त्याने सांगितलं नाही, त्यामुळे हे सगळे जरा अज्ञानात आहेत. श्वेता आता या अस्मिताजवळ येते आणि म्हणते अस्मिता ताई, गौरीचा ताप कमी झाला बरं का, तुम्ही अर्जुन सरांना सांगता का फोन करून? नाही म्हणजे त्यांना कळवायला हवं ना. गौरी आता गोलूशी खेळत असते बरं का, तो गोलू खूप मस्त खेळतोय गौरी सोबत. अस्मिता फोन लावते अर्जुनला हे सांगायला. श्वेता त्यावेळेला मनात विचार करते हा अर्जुन जेव्हा अस्मिताचा कॉल घेईल ना तेव्हा कळेल तो कुठे गेलाय ते. अर्जुन मात्र अस्मिताचा कॉल रिसीव्हच करत नाही, नुसता फोन बघतो आणि निग्लेक्ट करतो कारण तो कामात असतो ना. आणि मंडळी आता डायरेक्ट त्यांनी सकाळ झालेली दाखवली आहे आणि कोर्ट सीन दाखवलेत. कोर्टात आता सगळेजण पोहोचलेत पण अर्जुनच पोहोचलेला नाहीये. आता कल्पनाताई, प्रतापराव सगळे आलेत, प्रतिमा आत्या पण आल्यात, मधुभाऊ आल्यात. आता हा चैतन्य म्हणतो अर्जुन नाही आला का तुमच्यासोबत? प्रतापराव म्हणतात नाही रे चैतन्य, तो रात्रभर घरीच नाही आला, आम्हाला असं वाटलं की तो थेट कोर्टातच येईल. कल्पनाताई म्हणतात अरे हो ना चैतन्य, आम्ही रात्रभर वाट बघतोय रे, त्याची फोन पण लागला नाही त्याचा. मला जरा टेन्शनच आलंय रे चैतन्य, आम्हाला असं वाटलं की इथेच येईल तो डायरेक्ट. चैतन्य म्हणतो नाही ना मावशी, त्याचा फोन पण लागत नाही, तो अजून आला नाहीये, बघूयात आपण थोड्या वाट बघूयात. प्रतिमा त्या म्हणतात अजून आहे ना थोड्या वेळ सगळं हे कोर्टाचं वगैरे चालू व्हायला. त्यावर चैतन्य म्हणतो ऍक्च्युली ना काहीच मिनिटं उरली आहेत, जज यायच्या आधी तरी तो यायला हवा. अश्विन म्हणतो मी बघू का दादाला फोन करून परत एकदा? चैतन्य म्हणतो हो प्लीज बघ, मी त्याला मेसेज पण करतोय सारखे पण तो काही अजून रिप्लाय करत नाहीये, तू बघ बरं अश्विन फोन लावून, अर्जुनशी कॉन्टॅक्ट व्हायलाच हवा. मधुभाऊ म्हणतात सायलीला कधी आणणार आहे इथे? मग चैतन्य सांगतो मधुभाऊ आणतीलच, आता इतक्यात येईलच सायली वहिनी. आता सगळे पत्रकार आलेत, सचिन आणि राकेश वेषांतर करून आले बरं का आणि धडधडीत ते ओळखू येतात बरं का मंडळी. अरे काही या प्रेक्षकांना नुसती दाढी लावली म्हणजे काय ओळखू येत नाही का माणूस? तो राकेश आणि सचिन धडधडीत ओळखू येतात बरं का. आता ते तिथे जाऊन बसलेत सगळ्यांमध्ये, आता हे टेन्शन मध्ये असतात फुल सगळेजण. आता राकेश हळूहळू म्हणत असतो ए सचिन, अर्जुन जर आज कोर्टात आला नाही ना तर बरं होईल, आणि तो जर आला ना कोर्टात तर तो काहीतरी पुरावे घेऊनच येईल बरं का. सचिन म्हणतो ए बाबा ए राकेश, शुभ बोल ना बाबा. आता इन्स्पेक्टर सावंत आलेत आणि सायलीलाही आणण्यात आलंय कोर्टामध्ये. सायली आल्यानंतर सगळेच घरचे जरा भाऊक होतात तिला पाहिल्यावर. सायली आता सावंतला म्हणते इन्स्पेक्टर सावंत मी जरा बोलू का जरा घरच्यांशी 2 मिनिटं? मग कल्पनाताई विचारतात कशी आहेस बाळा, व्यवस्थित आहेस ना? सायली म्हणते हो आई मी ठीक आहे. सायली विचारते आई हे दिसत नाहीयेत, हे आले नाहीत का अजून? प्रतापराव म्हणतात अगं सायली, काल रात्रीचा तो कामासाठी जो बाहेर पडला ना तो अजून घरी आला नाहीये ग, आणि त्याचा फोन पण लागत नाहीये आता. सायलीला पण आता टेन्शन येतं बरं का, खूप आपली एक्साइटमेंट आणून धरली आहे त्यांनी, अर्जुन आता येईल असं त्यांनी बऱ्याच वेळ सीन असं खूप रंगवला आहे बरं का. मग सायली इन्स्पेक्टर सावंतला विचारते सावंत तुमचा काही कॉन्टॅक्ट झाला का हो? ते सावंत म्हणतात नाही ना सायली मॅडम, मी बघितलं होतं सरांना फोन करून, ऍक्च्युली काल रात्री आमचं बोलणं झालं, ते जिथे गेले ना तिथल्या इन्स्पेक्टर सोबत ते रात्री एका ठिकाणी गेले, पण त्यानंतर काही त्यांचा कॉन्टॅक्ट झालाच नाहीये माझ्याशी. मी तिथे फोन केला होता, मग तेव्हा कळलं मला की इन्स्पेक्टर अर्जुन सर सगळेजण बाहेर पडले, ते अजून आले
अर्जुन सर आणि ते अजून आलेलेच नाहीयेत. मग प्रतापराव म्हणतात, "कुठल्या पोलीस स्टेशनला गेला तो? कुठल्या गावाला गेला? काहीच कळलं नाहीये आम्हाला." सायली म्हणते, "बाबा धीर धरा, ते आले ना की सगळं कळेल आपल्याला." कुसुम पण म्हणते, "कधी येणार आहे मग आता अर्जुन सर?" आणि आता तेवढ्या त्या सुरेशला आणलाय बरं का, जो खोटा काका बनून आणला होता ना सोनलचा, त्याला आणलाय. मंडळी तुम्हाला काय वाटतं बरं, सायलीला खरंच जामीन मिळेल का आता? म्हणजे 15 ऑगस्टला सायलीची पण सुटका होईल का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा हं. जरा 50-50 चान्सेस दिसत आहे, म्हणजे मी पण अजून शुअर नाहीये. काहीही एक्साइटमेंट समोर येऊ शकते बरं का. सुरेशला पाहिल्या ही कुसुमला आणि सगळ्यांनाच राग येतो बरं का. मधुभाऊ म्हणतात, "हाच होता तो माणूस, खोटा काका बनून आला होता आश्रमामध्ये सोनलचा." कुसुम म्हणते, "ह्याच्यामुळेच सत्यानाश झाला सगळा. कुठे फेडणारे मेला हे पाप." सोनलला पण आणण्यात येते बरं का, आणि सोनलच्या चेहऱ्याला ओढणी बांधलेली असते. सोनलला बघून आता कुसुम, मधुभाऊ सगळेच भावूक होतात. सायली म्हणते, "ही सोनलच आहे ना?" चैतन्य म्हणतो, "हो, पण वहिनी तुम्ही बोलू नका आता तिच्याशी प्लीज." सायली आता स्वतःला खूप कंट्रोल करते सोनलला बोलण्यापासनं. म्हणजे आता सोनलला त्यांनी मॅन्युप्युलेट केलंय का काय केलंय हे आपल्याला उद्याच्या भागात कळणार आहे. म्हणजे ती सायलीकडनं साक्ष देईल का विरुद्ध साक्ष देईल बघूयात. आता तिथे जज साहेब आलेत बरं का, पण अजूनही अर्जुनचा पत्ता नाहीये. आता सगळेजण फुल टेन्शनमध्ये दाखवलेत. जज साहेब आल्यानंतर सायली पण तिथे आहे. आता थोड्या वेळ सगळेजण वाट बघताय, एकमेकांच्या चेहऱ्याकडे बघताय. अजूनही अर्जुन आला नाहीये. चैतन्यासारखा फोन लावतोय, असं थोडंसं त्यांनी रंगवलंय सीन बरं का मंडळी. आणि मग सचिन आहे ना, सचिन महिपतला मेसेज करतो की कोर्टाची कारवाई सुरू झाली आहे, पण तो अर्जुन सुभेदार अजून पोहोचलाच नाहीये, असं सचिनने महिपतला मेसेज केलाय. आणि मध्ये उगाच टाइमपास केलाय बरं का मंडळी. त्या प्रियाचं, महिपतचं आणि श्वेताचं व्हिडिओ कॉलिंगवर बोलणं दाखवलंय. बघा आता श्वेता म्हणत असते, "अर्जुन रात्रीपासून घरी आला नाहीये." महिपत म्हणतो, "तो सुभेदार का पाताळात गाडला गेला का? अरे तो काय हवेत गायब झाला का? कुठे सापडत कसा नाहीये? आणि तो अजून आला कस काय नाही कोर्टामध्ये?" प्रिया म्हणते, "तो आला नाही ना कोर्टात तर बरंच होईल. नाही, त्याने जर कुठले पुरावे गोळा केले असतील ना तर वाट लागेल आपली." प्रिया पुढे म्हणत असते, "त्या सचिनला सांगितलं होतं मी की त्या सुभेदारच्या मागे माणसं लाव म्हणून." महिपत म्हणतो, "अरे सचिनने त्याच्या मागावर माणूस पाठवला होता, पण तो काही भेटला नाही." प्रिया म्हणते, "त्या अर्जुनला कळलं पण नसेल त्याच्या मागावर कोणी माणूस फिरतोय, पण तरी सुद्धा तुमच्या माणसाला काही त्याच्यावर नजर ठेवता आली नाही. अशी कशी माणसं पाळली हो तुम्ही?" महिपत आता चिडतो बरं का आणि म्हणतो, "ए बबले, आवाज खाली करायचा बरं का. तुझं जरा कौतुक केलं तर तू स्वतःला राणी समजायला लागली काय?" प्रिया म्हणते महिपतला, "मी जेलमधनं इथून गोष्टी मॅनेज करते आणि तुम्हाला बाहेरून गोष्टी मॅनेज नाही करता आल्या का?" मग ही श्वेता म्हणते, "तुम्ही सगळे शांत बसा बरं. आता उगीच तुमच्यामध्ये वाद नका घालू. तो अर्जुन कुठे गेला ते आधी बघावं लागेल ना." तेवढ्यात महिपत म्हणतो, "थांबा थांबा, मेसेज आलाय." आणि सचिनचा मेसेज हा वाचून दाखवतो या दोघींना. अर्जुन अजून कोर्टात आलेला नाहीये म्हणून. प्रिया म्हणते, "काय? अर्जुन अजून कोर्टात आलेला नाहीये?" आणि मंडळी पुन्हा कोर्टाचे सीन दाखवलेत. आता ते जज म्हणतात, "कारवाईला सुरुवात करा कोर्टाच्या." मग ते दुसरा जो अपोजिशनचा वकील आहे ना हा शेंडे, तो म्हणतो, "माय लॉर्ड, कसं कारवाईला सुरुवात करणार? अजून अर्जुन सुभेदार आलेलेच नाहीयेत." ते जज म्हणतात, "काय? अजून ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार आले नाहीयेत?" त्यावर आता तो शेंडे म्हणतो की "काय करणार सर? अहो अर्जुन सुभेदारांनीच आजची तारीख आणि वेळ मागून घेतली आणि ते स्वतःच इथे हजर नाहीये. म्हणजे त्यांना कोर्टाची कदरच नाहीये. हे वागणं अत्यंत चुकीचं आहे." ते जज साहेब म्हणतात, "ॲडव्होकेट गडकरी, कुठे आहेत अर्जुन सुभेदार?" त्यावर चैतन्य म्हणतो, "मिलॉर्ड, अर्जुन सुभेदार याच केसचे पुरावे शोधण्यासाठी गेलेले आहेत. थोडासा वेळ द्या, अर्जुन येतच असेल." त्यावर हा शेंडे वकील म्हणतो, "ऑब्जेक्शन मिलॉर्ड, अर्जुन सुभेदार गेल्या कित्येक वर्षापासून वकिली करताय आणि त्यांना कोर्टाचं वेळेचं महत्त्व माहिती नाहीये." चैतन्य म्हणतो, "मी माफी मागतो, अर्जुन सुभेदार उशिरा आलेत त्यासाठी, पण थोडासा वेळ द्यावा, मी रिक्वेस्ट करतोय माय लॉर्ड." तो वकील आता ऑपोजिशनचा शेंडे वकील म्हणतो, "मिलॉर्ड, मी रिक्वेस्ट करतो की तुम्ही पुढची तारीख द्या आता, आणि अर्जुन सुभेदारांनी जो कोर्टाचा अपमान केलाय तो सहन केला जाऊ नये असं ते रिक्वेस्ट करतात जज साहेबांना. पण आता जज साहेब निर्णय देतात की थोडा वेळ वाट बघूया. जज साहेब म्हणतात, "कोर्टापर्यंत पोहोचण्यासाठी थोडाफार उशीर होऊ शकतो. आरोपीच्या वकिलाची थोड्या वेळ कोर्ट वाट बघत आहे." असं म्हणून आता त्यांनी जवळपास 1 तास दिलाय बरं का. आणि अचानक अर्जुनची एंट्री दाखवली आहे त्यांनी. आता काय झालंय मंडळी, आपण हे सगळे सीन वगैरे पहिल्यापासून एन्जॉय करतोच कोर्टाचे सीन, पण आता सायलीच्या बाबतीत आहे म्हटल्यावर जरा जास्तीच एन्जॉय होतोय हा सगळा सीन. सायलीला आता टेन्शन आलेलं असतं. "कुठे आहात तुम्ही? लवकर या ना. माझ्या एकटीचा प्रश्न नाहीये, सगळ्या मुलींच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे." असा मनात सायली विचार करत असते आणि सारखी दरवाजाकडे बघत असते. पुन्हा एकदा महिपत, श्वेता आणि प्रियाचं सीन दाखवलंय. हे तिघे अजूनही व्हिडिओ कॉलवरच आहेत बरं का मंडळी. आता तो शेंडे वकील आहे ना, त्याला कसं तरी होतं अर्जुनला वेळ दिला म्हणून. महिपत म्हणत असतो, "काय राव, तो वकील आला नाही तर कोर्टाला सुट्टी देऊन टाकायची ना." महिपतला वाटतं सगळं आपण म्हणतो तसंच झालं पाहिजे. प्रिया म्हणते, "तसं नसतं करता येत अण्णा सर.
वकिलाची थोडीफार वाट बघितली जातच असते. आणि ए श्वेता, मला सांग, अस्मिताला तू सांगितलं होतं का फोन करायला? श्वेता म्हणते, हो ग, मी सांगितलं होतं तिला फोन करायला, पण त्या अर्जुनने फोन उचललाच नाही तिचा. महिपत म्हणतो, सुभेदारला कोर्टात पोहोचायला उशीर होतोय म्हणजे 113% धोक्याची घंटा आहे बरं का. लक्षात ठेवायचं. जेव्हा जेव्हा तो कोर्टात उशिरा पोहोचलाय ना, तेव्हा तेव्हा तो जिंकूनच बाहेर पडलाय कोर्टातून 113%. प्रिया आता घाबरते बरं का आणि म्हणते, बापरे, नाही 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 नाही, असं नाही झालं पाहिजे. अर्जुन कोर्टात पोहोचायच्या आत त्या जजने आजची तारीख रद्द करायला हवी. अण्णा सर, लवकर मॅनेज करा ना त्या वकिलाला. महिपत म्हणतो, थांब जरा थांब. आणि त्याने काहीतरी मेसेज केलाय कोणाला तरी मोबाईलवरनं. आता प्रिया म्हणते, ए श्वेता, अर्जुनचा काही पत्ता कळला का? तो काही बोलला का जाताना वगैरे? आता ही श्वेता म्हणते, नाही गो प्रिया, हे सगळं अर्जुननं घरी काहीच बोलत नाही. प्रिया म्हणते, हो ना यार, ती सायली होती ना तेव्हा ते दोघं जण सतत केसबद्दल बोलायचे एकमेकांशी. आता तो अर्जुन कोणाशी बोलणार? त्या बिंडोक कल्पनाशी. श्वेता म्हणत असते, पण तो अर्जुन आता कोर्टात पोहोचला तर करायचं काय? महिपत म्हणतो, नाही नाही, तो काही कोर्टात पोहोचणार नाही, त्याच्या आधीच सुनावणी रद्द होईल बरं का. आता इथून पुढचा सीन आहे ना, तो उगा टाइमपास घेतला बरं का मंडळी. आता ती अस्मिता त्या गौरीला घेऊन येते, ती कडेवर असते अस्मिताच्या. आणि अस्मिता गौरीला म्हणत असते, आपण श्वेता मावशीला आता भॉक करूयात. हा सीन दाखवण्यामागे काय लॉजिक होतं मला कळलंच नाही. असो, त्या अर्जुन येईपर्यंत काहीतरी टाइमपास करायचा आहे, दुसरं काही नाही. आता ती अस्मिता त्या गौरीला अशी हळूहळू समोर आणते बरं का. आणि तिकडे प्रियाने व्हिडिओ कॉलवर पाहिलं बरं का, अस्मिता मागे. ती लगेच श्वेताला म्हणते, अगं ए श्वेता, फोन कट कर, तुझ्या मागे अस्मिता आहे. मग श्वेता फोन कट करते बरं का. आणि मग अस्मिता येते आणि तिला भॉक करते. आणि मग श्वेता काहीतरी घाबरल्यासारखं करते, अरे तुम्ही दोघी, मी घाबरले ना, असं काहीतरी आपला टाइमपासवाला सीन दाखवलाय हा. तर असो, आता पुढे बघा काय होतं. पुन्हा कोर्टाचं सीन दाखवलाय. आणि मग मंडळी पुन्हा एकदा कोर्टाचे सीन दाखवलेत. आता 1 तास त्यांनी ब्रेक दिला होता बरं का. अर्जुन आला नाही, अर्जुनची वाट पाहण्यासाठी त्यांनी 1 तासाचा ब्रेक दिला होता. आता ते जज येतात कोर्टामध्ये आणि मग सोनलला पण आणण्यात येतं. जज आल्या आल्या विचारतात, ॲडव्होकेट गडकरी, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारांची आपण 1 तास वाट पाहिली, ते अजून आलेले नाहीये. त्यावर तो शेंडे वकील म्हणतो, मिलॉर्ड, मी मगाचपासून तुम्हाला हेच सांगायचा प्रयत्न करतोय, अर्जुन सुभेदारांना ना कोर्टाच्या वेळेची कदरच राहिलेली नाहीये. सचिन आता हसत असतो हे सगळं ऐकून. आणि आता तो शेंडे पुढे म्हणतो, ते अर्जुन सुभेदार म्हणे पनवेलचे स्मार्ट वकील आहेत, ते आजपर्यंत एकही केस हरलेली नाहीयेत, त्यामुळेच त्यांच्या डोक्यात हवा गेलेली दिसते. चैतन्य म्हणतो, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारांना उशीर का झालाय हे त्यांना आल्यावर सांगावंच लागेल ना मिलॉर्ड, आणि त्यांचं कारण तसं जेन्युइन असणार आहे. प्लीज कोर्टाने अजून थोडा वेळ देण्यात या. चैतन्य रिक्वेस्ट करत असतो की प्लीज अर्जुनला थोडा वेळ अजून द्या. पण आता ते जज म्हणतात, ॲडव्होकेट गडकरी, आम्ही ऑलरेडी 1 तास दिलेला आहे आणि कोर्ट आता आणखीन वाट बघू शकत नाही. आता ते जज साहेब पुढे निकाल देणार, म्हणजे ते पुढची तारीख देणार. तेवढ्यात अर्जुनची एंट्री दाखवली आहे. मी म्हटलं ना मंडळी, खूप असं एक्साइटमेंट ताणून धरली आहे त्यांनी. तर आता अर्जुन येतो डायरेक्ट, 1 मिनिट मिलॉर्ड असं म्हटल्या सगळेजण असे सुटकेचा निश्वास टाकतात, आला बाबा अर्जुन एकदाचा असं. पण सचिन आणि राकेश सॉलिड घाबरतात, कारण त्यांना माहिती आहे अर्जुनने काहीतरी आणलंच असणार आहे सोबत पुरावा. पण आता आल्या आल्या अर्जुनने जरा वेगळीच गुगली टाकली बरं का. सुरुवातीला तो सगळं सायलीच्या विरोधात बोलतो, हे तुम्ही प्रोमोमध्ये पाहिलंच असेल, तेच त्यांनी सुरुवातीला दाखवलंय. सगळ्यांच्या चेहऱ्यांचे हावभाव खूप वेळ दाखवलेत बरं का त्यांनी मंडळी. अर्जुन आलाय तिथे आणि आल्या आल्या आधी कोर्टाची माफी मागतो तो, त्याला उशीर झाला त्याबद्दल. अर्जुन म्हणतो, मी कोर्टाची माफी मागतो मिलॉर्ड, या केसबद्दल काही पुरावे शोधण्यामुळे शोधायचे होते, त्यामुळे मला उशीर लागला. त्यावर ते शेंडे वकील म्हणतात, काय सुभेदार, एवढा उशीर असतो का? मी आता कोर्टाला विनंती करतो मिलॉर्ड की पुढची तारीख देण्यात यावी, ऑलरेडी बराच वेळ झालाय. मग अर्जुन म्हणतो, कुठे एवढा वेळ झालाय? अहो कोर्टाची सुनावणी अजून चालू आहे ना. तो शेंडे वकील म्हणतो, पण आता जज साहेब म्हणतच होते की आता वाट पाहण्यात अर्थ नाहीये आणि ते पुढची तारीख देणार होते. अर्जुन म्हणतो, नाही मिलॉर्ड, मी रिक्वेस्ट करतोय तुम्हाला. त्यावर ते जज म्हणतात, ठीक आहे अर्जुन सुभेदार, मी तुम्हाला शेवटची वॉर्निंग देतोय, तुम्ही जर आता उशीर केला तर तिथल्या तिथे मी सुनावणी रद्द करेल. चला आजची सुनावणी आपण सुरू करूयात. आणि आता त्या सुनावणीला सुरुवात होते बरं का. अर्जुन आता एवढा जबरदस्त गुगली मारतो, म्हणजे तो सुरुवातीला सगळं सायलीच्या विरुद्धच बोलतो बरं का. कोर्टात असणारे सगळेजण गोंधळून जातात की अर्जुन असं का. अर्जुन म्हणत असतो, सायली सुभेदारांवर आरोप आहे, त्यांनी अल्पवयीन मुलीची तस्करी केली, त्यांचे व्हिडिओज बनवून सायली सुभेदारांनी पैसे कमवलेत. आता हे सगळं तो सायलीच्या विरुद्ध बोलतोय म्हणून सगळेच बघत असतात त्याच्याकडे. अर्जुन पुढे म्हणतो, माझे वकील मित्र शेंडे यांनी आधीच सिद्ध केले की हे सगळे आरोप खरे आहेत, त्यांचे पुरावे सुद्धा, हे सगळे पुरावे त्यांनी कोर्टात सादर केलेले आहेत. मिसेस सायली सुभेदारांवर लागलेले सगळे घाणेरडे आरोप हे पुराव्यांसकट सिद्ध झालेले आहेत. जज साहेब म्हणतात, ॲडव्होकेट सुभेदार, तुम्ही तुमचं ओपनिंग स्टेटमेंट मांडा, आरोपांची यादी नाही.
अर्जुन म्हणतो हेच माझं ओपनिंग स्टेटमेंट आहे मिलॉर्ड. पोलिसांनी ॲडव्होकेट शेंडेंनी हे जर सिद्ध केलंय सायली सुभेदारांवरचे आरोप खरे आहे तर काय म्हणणार मी मिलॉर्ड, तर ते खरेच असणार ना. अर्जुनने असं बोलल्या बोलल्या सगळेजण गोंधळून जातात. सायलीला पण टेन्शन येतं की अरेच्या अर्जुन असं का बोलतोय. चैतन्याला पण कळे ना की हा सायलीच्या विरोधात का बोलतोय. पण आता अर्जुनची सांगायची पद्धत जरा वेगळी आहे बरं का मंडळी. बघत राहा पुढे काय होतंय. अर्जुन जेव्हा असं बोलतो तेव्हा कोर्टातले सगळेजण बघायला लागतात त्याच्याकडे. अर्जुन म्हणतो मिलॉर्ड इथे कुठेच चूक असण्याची शक्यता नाहीच आहे ना. म्हणजे ॲडव्होकेट शेंडेंनी हे पुरावे सादर केले असतील तर माझ्या माहितीप्रमाणे माझ्या वकील मित्रांनी हे सगळे पुरावे नक्कीच पडताळून पाहिले असतील. यांनी सगळे पुरावे पडताळून हे सिद्ध केलंय ना की मिसेस सायली सुभेदार या आरोपी आहेत. आणि मिसेस सायली सुभेदार यांनी एवढंच नाही केलं मिलॉर्ड, यांनी मिस्टर सुरेश सोबत प्लॅनिंग करून पीडित मुलीचा खोटा काका बनवून त्यांना आश्रमात आणलं. अर्जुन जेव्हा हे बोलत असतो तेव्हा सचिन राकेश असत असतात बरं का. अर्जुन पुढे म्हणतो सायली सुभेदारांनी आमच्या सगळ्यांच्या डोळ्यात धूळ फेकलेली आहे. आणि हे सगळं करत असताना मिसेस सायली सुभेदार मनात हसत असतील, म्हणत असतील की कसं नवऱ्या सकट मी सगळ्यांना मूर्ख बनवतीये. असंच झालं असेल ना मिलॉर्ड. सायली आता गडबडते, घाबरते आणि म्हणते अहो असं का बोलताय तुम्ही अहो. अर्जुन म्हणतो कारण पुरावे असं सांगतायत ना मिसेस सायली सुभेदार की तुम्हीच आरोपी आहात. सायली आता जवळपास रडायलाच लागते बरं का मंडळी. अर्जुन म्हणतो अहो सायली सुभेदार ॲडव्होकेट शेंडेंनी हे सगळे पुरावे कोर्टात सादर केलेत ना आणि हे सगळे पुरावे खरेच असणारे हो की नाही ॲडव्होकेट शेंडे. आता तो शेंडे उभा राहतो आणि म्हणतो हो म्हणजे काय 100% सगळे पुरावे खरे आहेत. मंडळी अर्जुननं त्या ॲडव्होकेट शेंडेला त्याच्या शब्दामध्ये अडकवणार आहे बरं का. बघत राहा आता पुढे मजा येणार आहे. पण आज थोडी एक्साइटमेंट आपली ताणून धरणार आहे ते. अर्जुन आता त्या ॲडव्होकेट शेंडेला विचारतो 100% खरे आहेत ना ॲडव्होकेट शेंडे पुरावे, म्हणजे तुम्ही सादर केलेले सगळे पुरावे खरेच आहेत ना. त्यावर शेंडे वकील म्हणतो हो मिलॉर्ड प्रश्नच नाहीये, मी सादर केलेले पुरावे खरेच आहेत. अर्जुन म्हणतो म्हणजे याचा अर्थ तुम्ही सायली सुभेदारांवर केलेले सगळे घाणेरडे आरोप पुराव्यांसकट सिद्ध झालेत का. त्यावर शेंडे वकील म्हणतो वा मिस्टर सुभेदार वा, केस हरण्याची तुम्हाला इतकी भीती वाटते की तुम्ही स्वतः सपशेल हार पत्करली आहे. तुम्हीच कबूल करून टाकलं का की सायली सुभेदारांनी केलेले गुन्हे खरे आहेत ते. आता अर्जुन जे काही बोलतोय ते काही कोणाला कळे ना, सगळ्यांच्या चेहऱ्यावर मोठं प्रश्नचिन्ह आहे. त्यावर ॲडव्होकेट शेंडे पुढे म्हणतो आता मला पुढे काही बोलायची गरजच नाहीये मिलॉर्ड, म्हणजे मला पुढे बोलायची गरज नाही आणि ओपनिंग स्टेटमेंट द्यायची गरज राहिलेली नाहीये. अर्जुन म्हणतो अहो शेंडे वकील तुम्हाला बऱ्याच गोष्टींची गरज वाटतच नाही हो या केसमध्ये. उदाहरणार्थ तुम्हाला कुठल्याच गुन्ह्याची नीट चौकशी, नीट पुरावे सादर करण्याची पण गरज वाटत नाही ना. तुम्हाला पुरावे गोळा करायची सुद्धा गरज वाटत नाही ना ॲडव्होकेट शेंडे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एका निर्दोष स्त्रीला शिक्षा होऊ नये यासाठी प्रयत्न करण्याची सुद्धा तुम्हाला गरज वाटत नाहीये ना ॲडव्होकेट शेंडे. अर्जुन जेव्हा आता असं बोलतोय तेव्हा सगळेजण त्याच्याकडे पुन्हा बघत राहतात. शेंडे वकील म्हणतो ओ सुभेदार मी सगळं नीटच केलं होतं. अहो आज हिअरिंग नसतं तरी चाललं असतं, आज माझं काम तुम्हीच करताय की. अर्जुन म्हणतो करावं लागणार ॲडव्होकेट शेंडे, तुमचं काम करावं लागणार कारण तुम्ही सादर केलेला एकही पुरावा योग्य नाहीये. सगळे पुरावे खोटे आहेत. तुम्ही केलेला तपास सुद्धा योग्य दिशेला जात नाही ॲडव्होकेट शेंडे. त्यावर ते शेंडे वकील म्हणतात म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे की सायली सुभेदार या निर्दोष आहेत आणि मी सगळे खोटे पुरावे सादर केलेत. अहो तुम्हीच आता कबूल केलं ना की सायली सुभेदार अल्पवयीन मुलीची तस्करी करतात ते. अर्जुन म्हणतो मी काय बोललो ते तुम्ही नीट ऐकलं नाही वाटतं ॲडव्होकेट शेंडे. मी हे म्हणालो की मिसेस सायली सुभेदार ही तस्करी करत होती याचे पुरावे गोळा करण्यात आले असं बोललोय मी. आणि आता मी हे सांगतोय मिलॉर्ड की ॲडव्होकेट शेंडे यांनी कोर्टात सादर केलेले सगळे पुरावे खोटे आहेत. आता त्या शेंडेला फुटलाय घाम बरं का प्रेक्षकांनो. त्याला कळलंय आता अर्जुन काहीतरी गुगली मारणार आहे. मस्त वाटलं बरं का प्रेक्षकांनो. खूप दिवसांनी कोर्ट सीन बघितलेत आणि कोर्ट सीन बघावे तर फक्त ठरलं तर मग या मालिकेचे. काय झालंय TTM मधले कोर्ट सीन हिट झाल्यामुळे सगळ्या सिरियलमध्ये ते कोर्टाचे सीन दाखवतात, पण अर्जुनचा जो जलवा आहे ना तो बाकीच्या सिरियलमध्ये येणार नाही बरं का. ते काही म्हणा तुम्ही. आता जेव्हा अर्जुन असं बोलतो तेव्हा सायलीला जरा हुश्श वाटतं बरं का मंडळी. आणि आजचा एपिसोड इथे संपून पुढचा प्रोमो पण धमाकेदार दाखवलाय त्यांनी. आता उद्याच्या भागात आपण बघणार आहोत अर्जुन सोनलला तिचं वय विचारतो तेव्हा सोनल सांगते की त्या पनवेलच्या गुरुजींनी मला माझं वय 17 सांगितलं होतं आणि मी तेच सायली ताईला सांगितलंय. अर्जुन म्हणतो मिलॉर्ड मुलीच्या बाबतीत वयाचा सगळाच गोंधळ झालेला आहे, ही मुलगी अल्पवयीन नाहीये.
अर्जुनने आता सायलीवरचा जो कायदा आहे ना तो शिथिल करायचा प्रयत्न केलाय. बघूयात आता सायलीला जामीन मिळेल का मंडळी? काय वाटतंय तुम्हाला? कमेंटमध्ये नक्की कळवा. उद्याचा भाग खूप मस्त असणार आहे प्रेक्षकांनो. उद्याचा भाग आणि उद्याचा रिव्ह्यू नक्की बघा. आज जरा सुरुवातीला एवढं विशेष नाही दाखवलं त्यांनी, पण शेवटी मजा आली. चला तर मग मंडळी, मग उद्या भेटूयात पुन्हा एकदा. ठरलं तर मग या मालिकेच्या नवीन आणि इंटरेस्टिंग अशा एपिसोड रिव्ह्यूमध्ये. तोपर्यंत चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. काळजी घ्या स्वतःची. टेक केअर. धन्यवाद.